वी आर सॉरी मनमोहन सिंग. हे वाक्य म्हणण्याचं कारण हे की नुकतंच सर्वोच्च न्यायालयाने मनमोहन सिंग यांच्यावर ज्या प्रकारे त्यावेळेला म्हणजे जवळपास 3 जानेवारी 2014ला देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरती येथील आपल्या मीडियाने आणि त्याबरोबरच विरोधी पक्षाने जे गंभीर आरोप केले होते, त्याच्यामध्ये त्यांच्यावर घोटाळ्याच्या बाबतीत जे त्यांच्यावर आरोप केले होते, ज्याच्यामध्ये कोळसा घोटाळा झाला, 2G स्पेक्ट्रम झाला, कॉमनवेल्थ घोटाळे, असे वेगवेगळ्या घोटाळ्याच्या अनुषंगाने कुठेतरी जे मनमोहन सिंग होते त्यांची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न मीडियाकडून झाला त्यावेळेला, किंबहुना विरोधी पक्षाकडून झाला, जे आताचे सत्ताधारी आहेत यांच्याकडून झाला. तर त्याच अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये जे 2G स्पेक्ट्रम घोटाळा असेल, कोळसा घोटाळा असेल, याच्यामध्ये जे मनमोहन सिंग यांना सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिलेली आहे. नेमके प्रकरण काय सविस्तर आपण जाणून घेऊयात आजच्या पॉडकास्टमध्ये. मी ॲडव्होकेट नागसेन धाडसे आणि आपण पाहत आहे मुद्द्याचे बोल. मित्रांनो, मनमोहन सिंग हे नाव संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध होतं. ते त्यांच्या आर्थिक धोरणांच्या बाबतीत आणि त्यांनी मांडलेल्या आर्थिक नियामकांच्या बाबतीत, ज्यामुळे देशाची प्रगती ही जवळपास चांगल्या प्रकारे झालेली होती किंवा देशाची आर्थिक डोलारा हा खूप छान पद्धतीने चालू होता. त्याच काळामध्ये म्हणजे जवळपास 3 जानेवारी 2014ला देशातील मीडिया नजरेमध्ये नजर टाकून पंतप्रधान मनमोहन सिंग यांना प्रश्न विचारत होते आणि तेवढ्याच प्रेमाने किंवा तेवढ्याच संयमाने त्यांच्या प्रश्नाला मनमोहन सिंग तेवढ्याच गंभीरतेने उत्तरही देत होते. ही घटना तेव्हाची आहे जेव्हा देशातील मीडियाला, देशातील प्रेसला स्वातंत्र्य होतं देशातल्या मोठ्याही माणसाला प्रश्न विचारण्याचं, आणि त्या मोठ्या माणसाला देशातला कितीही मोठ्या पदावरचा असला तरी त्याला एक जबाबदारी होती की मीडियाला प्रश्नाची उत्तरं द्यायची. तो एक काळ होता. त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या होत्या आणि त्याच काळामध्ये तेव्हाचा जो विरोधी पक्ष होता त्या विरोधी पक्षाने वेगवेगळे आरोप तेव्हाच्या सरकारला अस्थिर करण्यासाठी केलेले होते. त्याच्यावर घनघनाती आरोप त्यावेळेला करण्यात आलेले होते. ते म्हणजे 2G स्पेक्ट्रममध्ये, कोळसा घोटाळ्यामध्ये, कॉमनवेल्थ, अशा विविध घोटाळ्याच्या अनुषंगाने मनमोहन सिंग यांची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला, किंबहुना सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न त्या काळी झालेला होता. परंतु 2014मध्ये झालेल्या या कोळसा घोटाळ्याच्या अनुषंगाने स्पेशल कोर्टाने 2015ला ही केस चालू होती आणि त्याच्यामध्ये त्यांच्यावर आरोप असा होता की कोळसा घोटाळ्याच्या अनुषंगाने म्हणून मनमोहन सिंग यांनी काही त्यांच्या ज्या परिचित कंपन्या आहेत त्यांना नफा मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांना सहकार्य केलं, अशा प्रकारचा आरोप विरोधी पक्षातर्फे स्पेशल कोर्टामध्ये करण्यात आलेला होता, जो की त्यांना पुराव्यानिशी सिद्ध करता आला नाही किंवा तशा प्रकारचे कुठलेही पुरावे त्यामध्ये त्यांना दिसून आले नाही. शिवाय जो कॉमनवेल्थ घोटाळा होता तर त्याच्यामध्ये 2024ला ईडीने, जी आताची ईडी आहे, या ईडीने मनमोहन सिंग यांच्यावर जो कॉमनवेल्थ घोटाळ्याच्या बाबतीत अनुषंगाने जे आरोप केलेला होता त्यावेळेला सुरेश कलमाडे यांच्यावर हा आरोप होता. आणि तर ईडीने देखील हा अशा प्रकारचा कुठलाही घोटाळा झाला नव्हता किंवा त्या अनुषंगाचे कुठलाही डाटा किंवा कुठलाही पुरावा अवेलेबल नाही अशा प्रकारचे रिपोर्ट दिला आणि हा घोटाळा झालाच नव्हता, हे आता सिद्ध झालेलं आहे. मित्रांनो, प्रश्न हा निर्माण होतो की हे मनमोहन सिंग ज्यांनी संपूर्ण देशाला एक वेगळा आयाम दिला, ज्यांनी आर्थिक नीती आपल्या देशाची अमेरिकेपेक्षाही वेगळ्या पद्धतीने करून दिली. एकीकडे संपूर्ण जग आर्थिक संकटामध्ये असताना भारताचा आर्थिक विकास दर यांनी आपल्या धोरणाने कमी होऊ दिला नाही. त्याबरोबरच जे परराष्ट्रीय धोरणं आहेत, आंतरराष्ट्रीय जे करार आहेत, याच्यामध्येही भारत अग्रेसर होता आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी भूमिका बजावली होती ती होती डॉक्टर मनमोहन सिंग यांची. आणि त्यांनाच केवळ सत्तेच्या लालसेपोटी कुठेतरी अशा प्रकारे त्यांच्या चारित्र्याचं हनन करण्यात आलं. त्याचा शेवटी निर्वाळा आता या कोर्टाच्या माध्यमातून मनमोहन सिंग हे गेल्यानंतर, ते मेल्यानंतर 2 वर्षांनी लागला.
आणि त्यांना आज कोर्टाने निर्दोष मुक्त केले. आपलं याबद्दल काय मत आहे नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा.